श्रीकांत शिंदे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये आता आणखी ऍक्टिव्ह झाले। कोळीवाड्यातील कामांसाठी अधिकारी कामाला लागलेले आहेत। इंजिनियर आणि आर्किटेक्टची टीम सुद्धा वरळी कोळीवाड्यामध्ये गेलेली आहे। नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर 12 तासात त्यांनी काम सुरू केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत। कोळीवाड्यातील कामांसाठी अधिकारी कामाला सुद्धा लागलेले आहेत। अभियंता आणि त्याचबरोबर आर्किटेक्टची टीम त्यांचं पथक सुद्धा कोळीवाड्यात पोहोचले आणि ज्या तिथल्या नागरिकांच्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर आता 12 तासांमध्येच काम सुरू झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय वरळीमध्ये सातत्याने लक्ष घातलं जातंय। सचिन अहिर यांनी शिवसेना युपीटीची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून आता त्या ठिकाणी आपला पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी सध्या शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच काल नारली पौर्णिमा होती आणि त्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी अली कोळीवाडा येथे भेट दिली होती। तिथे जाऊन त्यांचे एक पारंपरिक पद्धतीने नारळ सोडलं होतं, समुद्रामध्ये पूजा केली होती आणि त्याच वेळी काही जे कोळी बांधव होते ते श्रीकांत शिंदेला भेटले होते। तिथल्या काही समस्यांबद्दल त्यांनी वाच्यता केली होती आणि तिथेच श्रीकांत शिंदेने सांगितलं होतं की 12 तासाच्या आत मी काम चालू करतो, 12 तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट देतो। त्या अनुषंगाने आता श्रीकांत शिंदेची एक टीम, म्हणजे त्या टेक्निकल एक्सपर्ट असतील, इंजिनियर असतील, अनेक जे अधिकारी आहेत त्यांची एक टीम आता वरळी कोळीवाडा पोहोचत आहे आणि जी काही कामं दिलेली आहेत, छोटी मोठी कामं, त्याच्यावरती फोकस करत आहेत। ती कामं कार्यरत करत आहेत, ती कामावरती आता तोडगा काढत आहेत। त्यामुळे एकंदरीतच 12 तासाच्या आत जे प्रॉमिस केलं होतं श्रीकांत शिंदेने का लवकरात लवकर काम चालू करू, ते काम चालू करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। कोळीवाड्यात ती टीम पोहोचत आहे आणि लवकरच ही जी समस्या आहे छोट्या मोठ्या त्याच्यावरती उत्तर शोधण्याचं काम आता ही श्रीकांत शिंदे टीम करणार आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कारण एकच जस्टिस